जर तुमच्या घरात 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक असतील तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेला आहे। वयोवृद्ध लोकांसाठी सरकारने एक नाही तर दोन अत्यंत मोठे आणि आनंदाचे निर्णय घेतलेले आहेत। आता जे लोकांचे वय 60 वर्षाचे पूर्ण झालेले आहेत अशा सर्व ज्येष्ठ नागरिकांना दरमहा तब्बल 9,000 रुपये पेन्शन आणि एसटीचा प्रवास पूर्णपणे मोफत मिळणार आहे। तर मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारकडून ज्येष्ठ नागरिकांना दरमहा 9,000 रुपयांची ही मोठी मदत देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर दुसरीकडे राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत 60 वर्षावरील सर्व नागरिकांना एसटी बसचा प्रवास पूर्णपणे मोफत देण्याचा शिक्कामोर्तब झालेला आहे। विशेष म्हणजे 15 ऑगस्ट या मुहूर्तावर या निर्णयाची अंमलबजावणी थेट सुरू होणार आहे। यासाठी सरकारने अर्ज आणि फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुद्धा आता सुरू केलेली आहे। जे नागरिक लवकरात लवकर फॉर्म भरतील त्यांना या योजनेचा लाभ थेट मिळण्यास सुरुवात होईल। सरकारने हा फॉर्म भरायची शेवटची तारीख सुद्धा निश्चित केलेली आहे। या योजनेचा फायदा घेण्यासाठी सरकारने एक विशेष फॉर्म भरून घ्यायला सांगितलेला आहे आणि या फॉर्मसोबत 4 अत्यंत महत्त्वाची कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे। ही 4 कागदपत्रे जमा करून जे ज्येष्ठ नागरिक अर्ज सादर करतील त्यांनाच तब्बल दरमहा 9,000 रुपये पेन्शन आणि एसटीचा प्रवास मोफत मिळणार आहे। जर तुम्हालाही दरमहा वेळेवर 9,000 रुपयांची पेन्शन हवी असेल तर त्यांच्यासाठी सरकारचा काही विशिष्ट अटी आणि नियम तुम्हाला पाळावे लागतील। ही 4 आवश्यक कागदपत्रे जमा करतात पुढच्या महिन्यापासून थेट तुमच्या खात्यात 9,000 रुपये जमा होण्यास सुरुवात होईल आणि सोबतच एसटीचा संपूर्ण प्रवास अगदी फुकट होईल। आता तुमच्या मनात प्रश्न असेल की हे पैसे नक्की कोणत्या घरातील व्यक्तींना मिळणार आहेत, कोणकोणते ज्येष्ठ नागरिक यासाठी पात्र ठरणार आहेत, यासाठी नेमकी किती वेळ पात्रता काय करायची आहे, हे तर सर्व अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया। लवकरात लवकर जेवढे नागरिक अर्ज सादर करतील तेवढ्या लोकांना या योजनेचा प्राधान्याने लाभ दिला जाणार आहे। तुमच्या घरात जर तुमचे वडील आणि आजी आजोबा किंवा तुम्ही स्वतः 60 वर्षाचे असाल तर तुम्हाला सुद्धा सरकारच्या या योजनेतून दरमहा 9,000 ची पेन्शन आणि मोफत प्रवास हक्क सहज मिळणार आहे। आता नक्की कोणते ज्येष्ठ नागरिक यासाठी पात्र असणार आहेत? तर मित्रांनो, या योजनेसाठी राज्य सरकारकडून एक विशेष स्मार्ट कार्ड सुद्धा दिले जाणार आहेत। हे कार्ड जर तुम्ही काढून घेतले तर उद्यापासून तुम्हाला एसटीचा प्रवास पूर्णपणे मोफत मिळणार आहे। या कार्डच्या माध्यमातून तुम्ही संपूर्ण राज्यात आणि देशभरात कुठेही अगदी फुकट प्रवास करू शकता। यासाठी फक्त 75 वर्षावरील नागरिकांनाच एसटीचा प्रवास पूर्णपणे मोफत दिला जाणार आहे। पण आता सरकारने हा नियम बदलून वयाची 60 वर्ष पूर्ण केलेल्या सर्व नागरिकांना मोफत प्रवासाची मोठी सवलत दिली जाणार आहे। मात्र यासाठी काही ठराविक अटी लागून असणार आहेत आणि काही ठराविक नागरिक या योजनेचे पात्र ठरणार आहेत। त्यामुळे या यादीत तुमचा नंबर नक्की लागणार का? तुमचं लावण्यासाठी तुम्हाला नेमके काय करायचे आहेत, कोणकोणती महत्त्वाची कागदपत्रे जमा करावी लागतील आणि दरमहा 9,000 रुपयांचा पेन्शन योजनेत तुमचे नाव नोंदवण्यासाठी ही नेमकी कोणती प्रक्रिया आहे, या सर्व प्रश्नाची अगदी उत्तर स्पष्टपणे समोर येणार आहेत। तर पहा, या योजनेसाठी नेमक्या कोणत्या अटी आणि पात्रता ठरवण्यात आलेल्या आहेत आणि कोणती महत्त्वाची कागदपत्रे तुम्हाला आधीच तयार ठेवावी लागणार आहेत, हे संपूर्ण गणित आता सविस्तर समजून घ्या। फक्त एक विशेष कागदपत्र काढले की तुम्हाला आयुष्यभर महाराष्ट्रभर फुकट फिरता येईल म्हणूनच, पण सोबतच स्वतःच्या खर्चासाठी दरमहा 9,000 रुपयांची पेन्शनसुद्धा थेट खात्यात मिळणार आहे। यासाठी फक्त एक अर्ज भरावा लागेल आणि अर्जासोबत 4 अत्यंत महत्त्वाची कागदपत्र जोडावी लागतील। एकदा का तुम्ही ही कागदपत्र जोडून फॉर्म जमा केला की 100% तुम्हाला दरमहा हे पैसे आणि मोफत एसटी प्रवास मिळणे सुरू होईल। आता आपण क्रमाने पाहूया की पहिली मुख्य अट कोणती आहे। तर मित्रांनो, सर्वात पहिली आणि महत्त्वाची अट म्हणजे तुमच्या कुटुंबातील पिवळे आणि केशरी रेशन कार्ड असणे आवश्यक आहे। ज्या नागरिकाकडे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड आहे त्यांचे वय 60 वर्षापेक्षा जास्त आहे अशाच नागरिकांना या दोन्ही योजनेचा थेट फायदा मिळणार आहे। याचाच अर्थ असा आहे की ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांच्या आत आहे आणि ज्यांच्याकडे केशरी रेशन कार्ड आहे किंवा ज्याचे वर्ष उत्पन्न 15,000 रुपयांच्या आत असून पिवळे रेशन कार्ड आहे, अशा सर्व गरजू आणि अल्प उत्पन्न ज्येष्ठ नागरिकांना सरकार प्राधान्याने या 9,000 रुपयांचा पेन्शनचा आणि मोफत प्रवास लाभ देणार आहे। म्हणजेच ही योजना खास गरीब आणि गरजू नागरिकांसाठी असल्यामुळे तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे अत्यंत गरजेचं आहे। हे सर्वात महत्त्वाचे कागदपत्रे आणि पहिली मोठी पात्रता आहे। आता दुसरी महत्त्वाची अट म्हणजे तुमचे खाते कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत उघडले असावे। देशभरात या 12 प्रमुख राष्ट्रीयकृत बँका आहेत
त्यापैकी कोणत्याही एका बँकेत तुमचे खाते असणे आवश्यक आहे, कारण सरकारकडून दरमहा येणारी 9,000 रुपयांची पेन्शन थेट याच राष्ट्रीयकृत बँकमधील खात्यात जमा केली जाणार आहे. या व्यतिरिक्त तिसरी अत्यंत महत्त्वाची अट म्हणजे शेतकरी कुटुंबासाठी आहे. तर तुम्ही शेतकरी असाल आणि तुमच्या घरात जमीन असेल तर मग ही तुमच्या स्वतःच्या नावावर असो किंवा घरातील इतर कोणत्याही नावावर असो, ही जमीन 5 एकर किंवा 2 हेक्टरपेक्षा कमी असावी. जर तुमच्याकडे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन असेल तर तुम्हाला या पेन्शन योजनेचा लाभ मिळणार नाही. पण ज्येष्ठ नागरिकांना कुटुंबात 5 एकरपेक्षा जास्त जमीन आहे त्यांनी काळजी करायची गरज नाही. जर तुमचे रेशन कार्ड वेगळे सेपरेट केलेले असेल तर तुम्हाला या योजनेचा फायदा मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही. उदाहरणाने समजून घ्यायचे झाले तर मुलाचे लग्न झाल्यानंतर बऱ्याचदा त्याचे रेशन कार्ड वेगळे केले जाते. मुळात एक कुटुंब म्हणजे काय, तर एका रेशन कार्डवर जितक्या लोकांचे नाव नोंदवलेली असतात त्याला आपण एक कुटुंब मानतो. त्यामुळे त्या एका रेशन कार्डवर नाव असलेल्या सर्व सदस्यांची मिळून जर 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन असेल तर या योजनेचा लाभ मिळणार नाही. मात्र जर तुम्ही आधीच ताडफोड करून रेशन कार्ड वेगळे केले तर तुम्हाला या योजनेचा थेट फायदा सहज मिळू शकतो. आता पुढची सर्वात मोठी अट म्हणजे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा आत असणे. सर्वसामान्यात केशरी रेशन कार्ड असणाऱ्यांनी 1 लाखांच्या आत असणे आणि पिवळे रेशन कार्ड असणाऱ्यांचे उत्पन्न 15,000च्या आत असणे. पण सरकारने इथे मोठा दिलासा दिलेला आहे. जर तुमचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपर्यंत जरी असलं तरीसुद्धा तुम्हाला या 9,000 रुपयांच्या पेन्शन आणि मोफत एसटी प्रवास पूर्ण फायदा मिळणार आहे. ही झाली पात्रता आणि अट. आता फॉर्म भरताना कोणती कागदपत्र जोडावी लागणार आहेत हे नीट समजून घ्या. पहिले कागदपत्र तुमच्या पिवळ्या किंवा केशरी रेशन कार्डची सस्पुष्ट झेरॉक्स प्रत. दुसरे कागदपत्र तुमचे ओळखपत्र म्हणजेच आधार कार्ड. आधार कार्डसोबत एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. जर तुमचे आधार कार्ड खूप जुने असेल तर त्यावर बरेचदा जन्मतारीख नसून फक्त जन्माचे वर्ष लिहिलेले असते. पण या योजनेसाठी असे आधार कार्ड अजिबात चालणार नाही. तुमच्या आधार कार्डवर दिवस, महिना आणि वर्ष, उदाहरणार्थ 1 जानेवारी 1960 अशी संपूर्ण जन्मतारीख स्पष्टपणे लिहिलेली असणे आवश्यक आहे. पूर्णपणे जन्मतारीख असेल तरच ज्येष्ठ नागरिक तत्त्वाचा अधिकृत पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाईल. त्यामुळे आजचे तुमचे आधार कार्ड नक्की काय तपासून घ्या. याचसोबत तुमच्या आधार कार्डवर असलेले नाव आणि तुमच्या बँक पासबुकवर असलेले नाव अगदी हुबेहूब मॅच झाले पाहिजे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पॅन कार्ड सुद्धा अनिवार्य आहे, कारण पॅन कार्डमुळे कर भरा आणि इतर कोणत्याही सरकारी योजनेतून आधीच पेन्शन मिळत आहे याची पडताळणी केली जात आहे. ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड किंवा मतदार ओळखपत्र जोडावे लागेल. तसेच शेतजमीन तर 5 एकरपेक्षा कमी आहे हे सिद्ध करण्यासाठी जमिनीचा सातबारा उतारा जोडणे गरजेचे आहे. आणखी एक मुख्य अट म्हणजे अर्जदार किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्ती सरकारी नोकरीदार किंवा प्राप्तिकर भरणारी नसावी. तसेच बीड, धाराशिव, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, वर्धा यासारख्या राज्यातील निवडक शेतकरीग्रस्त जिल्ह्यांमध्ये महिला कुटुंब प्रमुखाच्या रेशन कार्डवर मिळणाऱ्या धान्याऐवजी प्रति व्यक्ती दरमहा सुमारे 170 रुपये थेट रोख स्वरूपात दिले जातात. हे सुद्धा लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. याशिवाय एसटी प्रवासाची मोफत वयोमर्यादा 75 वर्षे 60 वर्ष करण्याबाबत प्रशासन सध्या गांभीर्याने विचार करत आहे. यामुळे लवकरच 60 वर्षावरील सर्व नागरिकांना हा मोफत प्रवास सहज मिळू शकेल. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या 2 अत्यंत महत्त्वाच्या आणि आनंददायी बातम्या देणाऱ्या योजनेबद्दल सविस्तर माहिती पाहिली. सरकार ज्या पद्धतीने 60 वर्षावरील सर्व वृद्धांना दरमहा 9,000 रुपयांची पेन्शन आणि एसटी मोफत प्रवास देण्याचे नियोजन करत आहे, त्याबद्दलचे नियम आणि कागदपत्रांची अट आता आपण अत्यंत सोप्या भाषेत समजून घेतलेली आहे. आता या संपूर्ण प्रक्रियेची एक अत्यंत महत्त्वाची आणि सर्वात पहिली पायरी नीट समजून घ्या, जेणेकरून तुमचा फॉर्म अजिबात रद्द होणार नाही आणि तुम्हाला या योजनेचा 100% फायदा मिळेल. सर्वात आधी तुमचे आधार कार्ड आणि बँक पासबुक हातात घ्या. तुम्हाला तुमच्या आधार कार्डशी तुमची जन्मतारीख पूर्ण लिहिलेली आहे की नाही हे नीट तपासून पहा. जर त्यावर फक्त जन्माचे वर्ष लिहिलेले असेल तर ते आधार केंद्रामध्ये जाऊन लवकरात लवकर अपडेट करून घ्या, कारण पूर्ण जन्मतारीख असल्याशिवाय सरकारी योजनेत तुमचे वय अधिकृतपणे सिद्ध होत नाही. दुसरी महत्त्वाची पायरी म्हणजे तुमचे बँक खाते या 12 अधिकृत बँकांपैकी एक बँकेत आहे की नाही हे आधी तपासून घ्या. जर तुमचे खाते अशा बँकेत नसेल तर लगेचच जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन नवीन खाते उघडा, कारण पोस्टातील खात्याला आधार कार्ड अवघ्या काही तासात लिंक होते आणि शासनाने पैसे थेट तुमच्या खात्यावर विनाकारण अडचण जमा होणे सोपे जाते.
तिसरी पायरी म्हणजे तुमचे रेशन कार्ड पिवळे किंवा केशरी असणे बंधनकारक आहे. तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाच्या आत असावे. जर तुमचे रेशन कार्ड वेगळे नसेल तर कुटुंबात जास्त जमीन असेल तर रेशन कार्ड वेगळे करून घेणे तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल. चौथी पायरी म्हणजे तुमचा सातबारा, उतारा, पॅन कार्ड आणि मतदार ओळखपत्र या सर्वांच्या झेरॉक्स प्रती आधीच तयार ठेवा. पॅन कार्डमुळे तुम्ही करदाते आहात की नाही तपासले जाते, ज्यामुळे तुम्ही कोणतेही कर टॅक्स भरत नसाल तर तुम्हाला या योजनेचा 100% लाभ नक्की मिळेल. पाचवी आणि सर्वात शेवटची पायरी म्हणजे तुमच्या स्थानिक सेतू केंद्रामध्ये किंवा तहसील कार्यालयात जाऊन या योजनेचा अधिकृत अर्ज घ्या. अर्जासोबत ही सर्व कागदपत्रे जोडून ती त्वरित सबमिट करा. जर तुम्हाला हा फॉर्म भरताना कोणतीही अडचण येत असेल तर मला लगेच खाली कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देऊन तुम्हाला मदत करण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन. तसेच तुमच्या घरातील किंवा ओळखीच्या नातेवाईकांमध्ये 60 वर्षावरील कोणतेही ज्येष्ठ नागरिक असतील तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. कमेंटमध्ये तुमचा जिल्हा आणि तुमचे वय लिहायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुमच्या भागातील सर्व नागरिक सरकारी अपडेट्स मला थेट तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक या यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा.